वरतून आणा. आणि म्हणून आम्ही कॅम्पेन अशी केली, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, तुम्हाला काय पाहिजे कोल्हापूरमध्ये ते आम्हाला सांगा, आम्ही ते करू. आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, कारण की लोकांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवू शकतो. खरं तर काँग्रेस आणि निवडणुकांबद्दल आता जर बघितल्या ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, त्यात असं वाटतं की काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढतच नाही. काँग्रेसमध्ये कोल्हापूरला बंटी पाटील आहेत म्हणून काँग्रेस जिंकते. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार हे निवडणूक लढतात, काँग्रेस लढत नसते. ते एकत्र सुद्धा नसतात, म्हणजे तिथे ते आपापले गट, आपापली लोक ह्याच्यासाठीच फक्त लढत असतात. तेच आपण बघितलं की लातूरमध्ये अमित देशमुख हे निवडणूक लढतात, काँग्रेस लढत नाही आहे. तर एकंदरीत काँग्रेस पक्षातली ही जी मरगळ आहे ती दूरच होत नाही आहे. नाही, असं म्हणता येणार नाही, कारण की आता मी कोल्हापूरमध्ये जिवंत आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे म्हणून जिवंत आहे. अमित देशमुखांच्या लातूरमध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग आहे म्हणून आम्ही ती पुढे घेऊन जाऊ शकतो. विदर्भात काँग्रेस आहे म्हणून नेतृत्व तयार होतंय. नाही, असं म्हणता येणार नाही की आता नांदेडचा अनुभव आपल्या पाठीमाग आहे की अगदी अशोक चव्हाण साहेब गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या विचारधारेचे लोक काँग्रेस बरोबर राहिले, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, राहिले. ठीक आहे, महापालिकेचं गणित वेगळं असतं. म्हणून मला वाटत नाही की काँग्रेस म्हणून आम्ही लढत नाही असं म्हणता येणार नाही, कारण की आम्ही म्हणजेच काँग्रेस आहोत. म्हणजे आम्ही ज्यावेळी चेहरा आमचा ज्यावेळी पुढे येतो तेव्हा तो काँग्रेसचा चेहरा म्हणून पुढे येतो, आणि काँग्रेसचा बेस आहे, तो बेस असल्यामुळं आम्ही यश मिळवू शकतोय. पण तो ज्या परिस्थितीत टिकतोय, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला सातत्यानं विचारते. काय आहे की भाजपामध्ये भांडणं असतील पण ती मिटवायला एक व्यक्ती आहे आणि ती सतत अवेलेबल असते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. शिंदेंकडे, एकनाथ शिंदेंच्या शब्दाच्या पलीकडे कोणी नाही. हेच उद्धव ठाकरेंकडे आहे, हेच अजितदादांकडे आहे. पण हे काँग्रेसमध्ये नाही आहे की अंतिम शब्द आणि असा शब्द की जो सतत लोकांना अवेलेबल आहे, असं काँग्रेस पक्षात नाही आहे. नाही, दोन गोष्टी आहेत त्यात, डिसेंट्रलाइज आणि सेंट्रलाइज्ड. आता भाजपमध्ये सेंट्रलाइज पॉलिटिक्स आहे, ते सत्तेचं पॉलिटिक्स आहे, ते नेतृत्वाचं पॉलिटिक्स आहे असं मी मानत नाही. कारण की देवेंद्रजी आता ठीक आहे, नेतृत्व म्हणून भाजपचं नेतृत्व ते राज्यभर करतात, परंतु त्यांचं ऐकण्याची क्षमता असणारा भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळे ऐकतो का नेतृत्व म्हणून ऐकतो, हा माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यावर ज्यावेळी सत्ता नसेल त्यावेळी नेमकं त्याचा अनालिसिस होईल. ज्यावेळी भाजप सत्तेत नसेल पुढच्या काळामध्ये, त्यावेळी देवेंद्र फडणवीसजींचा ऐकणारा महाराष्ट्रातला भाजपचा केडर किती आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल. त्यामुळे आत्ता जे त्यांचं एक हाती सेंट्रलाइज नेतृत्व असं पण ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते सत्तेतलं नेतृत्व आहे. पक्षातलं आहे का, तर सत्ता नसेल त्यावेळी कळेल की ते पक्षातलं आहे का. आणि म्हणून काँग्रेसमध्ये सुद्धा असं नाही की आज जनरल सेक्रेटरी आमचे आहेत, त्यांचा अंतिम शब्द असतो, ते काय सांगतात त्याच्यावर सगळ्यांना ऐकावंच लागतं. प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचा शब्द असतो तो ऐकावाच लागतो. ठीक आहे, मतभेद असू शकतात, परंतु अल्टिमेटली काँग्रेसमध्ये सुद्धा एक हायरार्की आहे की त्या हायरार्कीच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. एक हा भाग झाला. दुसरीकडे तुम्ही असो किंवा